जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आता या व्हिडिओमध्ये महत्त्वाची मोठी अपडेट आपण बघणार आहोत। राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती। त्या अनुषंगाने आता सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला होता। महाराष्ट्र सरकारने तो प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मान्य केलेला आहे। त्यामुळे आता सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी माहिती राज्य पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे। बघा, तर राज्यात 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आलेली होती, ती मुदत संपलेली आहे। त्यामुळे आता ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सरकारच्या मुदतवाढीमुळे 14,13,269 मेट्रिक टन पीपीएस खरेदी उद्दिष्ट पूर्ण करता येणार आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे, असं सुद्धा पणन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। राज्यात नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून 562 खरेदी केंद्रावर 30 जानेवारीपर्यंत 4,37,495 शेतकऱ्यांकडून 9,42,397 मेट्रिक टनापेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झालेली आहे। 6 फेब्रुवारीपर्यंत या आकड्यात मोठी वाढ होणार आहे। अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे, काही जिल्ह्यांना उद्दिष्टे वाढवून दिलेले आहेत। शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारने 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। त्यामुळे मंत्री रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री आणि केंद्र सरकारचे आभार मानलेले आहेत। त्यामुळे आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। सोयाबीन शेतकऱ्यांना 6 फेब्रुवारीपर्यंत आपला सोयाबीन विकता येणार आहे, त्याची नोंदणी करता येणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत सोयाबीन शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यांना दिलासा मिळू द्या। त्यांना कोणी अडवणार नाही की बाबा आता खरेदी बंद झालेली आहे म्हणून, कारण सरकारने तसा निर्णय घेतलेला आहे की 6 फेब्रुवारीपर्यंत खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि व्हिडिओ लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।